नमस्कार. बँकिंग लेक्चर सिरीजमध्ये आज आपण रेग्युलेटरी रोल ऑफ RBI इन मनी मार्केट, भारतीय नाणे बाजारामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची नियंत्रणात्मक भूमिका या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. मित्रो, या देशातील वित्तीय बाजारपेठेमधील दोन महत्त्वाचे बाजार म्हणजे मनी मार्केट अँड कॅपिटल मार्केट, की ज्याला आपण नाणे बाजार व भांडवल बाजार असे आपण म्हणतो. या देशातील नाणे बाजारावरती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नियंत्रण असून भांडवल बाजारावरती सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबी या संस्थेचे नियंत्रण आहे. भारतातील नाणे बाजार म्हणजेच मनी मार्केट हा प्रामुख्याने दोन सेगमेंटमध्ये विभागलेला आहे, की ज्याला आपण ऑर्गनाइज्ड मनी मार्केट व अनऑर्गनाइज्ड मनी मार्केट म्हणजेच संघटित नाणे बाजार व असंघटित नाणे बाजार असे आपण त्या ठिकाणी म्हणतो. या दोन्ही नाणे बाजारामध्ये जर आपण पाहिलं तर ज्यामध्ये ऑर्गनाइज्ड मनी मार्केटमध्ये नॅशनलाइज बँक्स, प्रायव्हेट बँक्स, कोऑपरेटिव्ह बँक्स, इन्शुरन्स कंपनीज, म्युच्युअल फंड कंपनीज, इन्व्हेस्टमेंट कंपनीज यासारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या बँकिंग व नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज यांचा समावेश होतो, की ज्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व त्याचबरोबर त्या क्षेत्रातील रेग्युलेटरी अथॉरिटीकडून या पूर्णपणे रेग्युलेट केल्या जात असतात. मात्र अनऑर्गनाइज्ड मनी मार्केटमध्ये मनी लेंडर, लँडलॉर्ड, ट्रेडर्स, निधी किंवा VC, चीट फंड्स, सराफ यासारखे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे घटक की ज्यांच्यावरती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा या देशातील उच्चस्तरीय संस्थांचे पूर्णपणे नियंत्रण त्या ठिकाणी नाही आहे आणि म्हणून याला आपण अनऑर्गनाइज्ड मनी मार्केट असे म्हणतो. या देशातील संपूर्ण नाणे बाजाराचे नियंत्रण करण्याची जबाबदारी ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्वीकारलेली आहे. यामध्ये जर आपण प्रामुख्याने पाहिले तर 4 वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये आपण या रेग्युलेटरी रोलचे विभाजन हे करू शकतो. ज्यामधील पहिला महत्त्वाचा रोल म्हणजे फायनान्शियल मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर रेग्युलेशन, की ज्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या मनी मार्केटला आवश्यक असणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे फायनान्शियल मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर आहे, की ज्या वित्तीय बाजाराशी संबंधित असणाऱ्या आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या पायाभूत सुविधा आहेत, या सुविधांचं नियंत्रण करण्याची जबाबदारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पार पाडत आहे. की ज्यामध्ये आपण प्रामुख्याने विचार केला तर त्यामध्ये RTGS म्हणजेच रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट सिस्टम, की ज्या RTGSच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या निधीची गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक असणारे फंड्स हे रेमिट किंवा ट्रान्सफर करण्याची प्रोसेस ही RTGSच्या माध्यमातून विविध प्रकारच्या बँकिंग संस्था या करत असतात. या RTGSच्या अनुषंगाने आवश्यक असणाऱ्या कायदेशीर तरतुदी या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केलेल्या असून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने RTGS प्रोसिजरल गाईडलाईन्स या जारी केलेल्या आहेत, की ज्या गाईडलाईनच्या अनुषंगाने या नाणे बाजाराबरोबरच इतर सर्वसाधारण प्रकारच्या वित्तीय ट्रान्सफरच्या सेवा या RTGS गाईडलाईनच्या अनुषंगाने या परफॉर्म केल्या जात असतात. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे सिक्युरिटीज सेटलमेंट सिस्टम, की ज्याला आपण SSS असे आपण म्हणतो. या देशातील नाणे बाजारामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या सिक्युरिटीज सेल अँड परचेस केल्या जात असतात किंबहुना रिसेल किंवा रिपर्चेस केल्या जात असतात, की त्याची देवाणघेवाण करण्यासाठी व त्याची सेटलमेंट करण्यासाठीची जी यंत्रणा असते त्या यंत्रणेला सिक्युरिटीज सेटलमेंट सिस्टम असे म्हटले जाते, की ज्याचे नियंत्रण करण्याची जबाबदारी ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियंत्रणाखाली ही पार पाडत असते. त्याचबरोबर क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, की ज्या CCIL या संस्थेची स्थापना 2001 मध्ये त्या ठिकाणी झालेली आहे. ही संस्था प्रामुख्याने सिक्युरिटीज सेगमेंट कव्हरिंग इन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, की ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या शासकीय रोख्यांची जी खरेदी विक्री असते किंवा त्याची देवाणघेवाण असते, त्याचबरोबर ज्या कोलॅटरलाइज बॉरोविंग्स अँड लेंडिंग ऑब्लिगेशन्स, की ज्याला CBLO आपण म्हणतो, की अशा प्रकारचे ज्या सिक्युरिटीज आहेत की त्या संदर्भातील देवाणघेवाणीची व्यवस्था असेल. त्याचबरोबर जिथे परकीय चलनांची देवाणघेवाण किंवा एक्सचेंजची व्यवस्था असते, की ज्याला आपण फॉरेक्स सेटलमेंट सेगमेंट असे म्हणतो, या तिन्ही सेगमेंटमध्ये काम करणारे क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या संस्थेवरती देखील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे हे त्या ठिकाणी नियंत्रण असल्याचे आपणास दिसून येईल. त्याचबरोबर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने विविध प्रकारच्या शासकीय रोख्यांची खरेदी विक्री करण्याकरिता एक ऑनलाईन ऑर्डर मॅचिंग सिस्टम ही त्या ठिकाणी सुरू केलेली आहे, की ज्याला आपण निगोसिएटेड डीलिंग सिस्टम अँड ऑर्डर मॅचिंग सिस्टम असे आपण म्हणतो, की ज्याला NDSOM असे त्या ठिकाणी म्हटले जाते. ही सिस्टम देखील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियंत्रणाखाली ही कार्यरत असल्याचे आपणास दिसून येईल. जशा नाणे बाजारामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या सिक्युरिटीची देवाणघेवाण करण्याची जी व्यवस्था आहे, की ज्याला ऑर्डर मॅचिंग सिस्टम असे आपण म्हणू शकतो, ही ऑर्डर मॅचिंग सिस्टम ऑनलाईन पद्धतीने रन करण्याची जबाबदारी ही रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली ही पार पाडली जात आहे.
त्याचबरोबर या देशातील पेमेंट सिस्टमवरती नियंत्रण ठेवण्याकरिता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेमेंट अँड सेटलमेंट ॲक्ट 2007 या कायद्यातील तरतुदीनुसार विविध प्रकारची नियंत्रणात्मक व्यवस्था किंवा पर्यवेक्षणाची जबाबदारी पार पाडण्याकरिताची व्यवस्था ही RBIने निर्माण केलेली आहे. त्याकरिता स्वतंत्र सेल त्या ठिकाणी कार्यरत असून या देशातील सर्व वेगवेगळ्या पेमेंट सिस्टमबरोबरच या नाणे बाजारामध्ये होणारे देवाणघेवाण किंवा पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम जे आहेत की त्याच्यावरती देखील नियंत्रण ठेवण्याचे काम ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत आहे. त्याचबरोबर या देशातील ज्या पेमेंट सिस्टम्स आहेत की त्यांना ॲथोरायझेशन देण्याची जबाबदारी देखील ॲज अ रेग्युलेटर म्हणून किंवा फायनान्शियल इन्फ्रास्ट्रक्चरची रेग्युलेटर म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून ही पार पाडली जात आहे. ही एक महत्त्वाची जबाबदारी आहे की जे मनी मार्केटला आवश्यक असणारे जे वेगवेगळ्या प्रकारचं फायनान्शियल इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे फायनान्शियल इन्फ्रास्ट्रक्चर रेग्युलेट करण्याकरिता ही व्यवस्था RBIकडे आहे. त्याचबरोबर रेग्युलेशन अँड सुपरविजन ऑफ ट्रेड रिपॉझिटरीज ज्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेड रिपॉझिटरीज या मनी मार्केटशी संबंधित आहेत की ज्यामध्ये प्रामुख्याने रिपोर्टिंग मेकॅनिझम फॉर दी ऑल ओव्हर दी काउंटर इंटरेस्ट रेट ट्रान्झॅक्शन्स, रिपोर्टिंग मेकॅनिझम फॉर ऑल दी ओव्हर दी काउंटर फॉरेक्स डेरिव्हेटिव्ह ट्रान्झॅक्शन्स, फ्रेमवर्क फॉर रेग्युलेशन अँड सुपरविजन या तिन्हीच्या माध्यमातून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या या देशातील मनी मार्केटमधील ज्या ट्रेड रिपॉझिटरीज आहेत की ज्या प्रामुख्याने वेगवेगळ्या गव्हर्मेंट सिक्युरिटीचे ओव्हर दी काउंटर एक्सचेंजच्या पद्धतीने देवाणघेवाण करत असतात की ज्यामध्ये प्रामुख्याने इंटरेस्ट रेट ट्रान्झॅक्शन्स असतील किंवा फॉरेक्स डेरिव्हेटिव्ह ट्रान्झॅक्शन्स असतील की यावरती देखरेख ठेवण्याकरिता एक रिपोर्टिंग मेकॅनिझम सिस्टम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ही सुरू केलेली आहे. या रिपोर्टिंग मेकॅनिझम सिस्टमच्या माध्यमातून की विशिष्ट कालविहित पद्धतीने की या संपूर्ण संस्थांना झालेल्या व्यवहाराचे रिपोर्टिंग रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करणे हे आवश्यक असते. या रिपोर्टिंगच्या माध्यमातून देखील हे नियंत्रण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ठेवत असते. त्याचबरोबर थर्ड प्रोव्हिजन या रेग्युलेटरी रोलच्या अनुषंगाने जी RBIकडे आहे ती म्हणजे लिक्विडिटी मॅनेजमेंट इन द मनी मार्केट. या देशातील नाणे बाजारामध्ये आवश्यक असणारी रोखता म्हणजेच लिक्विडिटी ही त्या ठिकाणी मॅनेज करण्याच्या दृष्टिकोनातून RBI अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रॅटेजीज हे अडॉप्ट करत असते की ज्यामध्ये प्रामुख्याने मॉनिटरी टूल्स असतील किंवा मॉनिटरी पॉलिसीमधील वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट्स असतील की ज्याचा उपयोग या देशातील मनी मार्केटमधली लिक्विडिटी हे कंट्रोल करणं किंवा रेग्युलेट करण्याचा प्रयत्न रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असते की ज्यामध्ये रिपर्चेसिंग ऑप्शन म्हणजेच रेपो ट्रान्झॅक्शन किंवा ज्याला आपण रेपो रेट असं आपण म्हणतो की शासकीय कर्ज रोख्यांची पुनर्विक्री करण्याकरिता त्याचबरोबर पुनर्खरेदी करण्याकरिता जे वेगवेगळ्या प्रकारचे रेट अनाऊन्स केले जातात की ज्याला आपण रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट असं आपण म्हणतो. या दोन्ही रेटच्या माध्यमातून मार्केटमधील लिक्विडिटी आवश्यकतेप्रमाणे वाढवणे त्याचबरोबर आवश्यकतेप्रमाणे ती कमी करण्याची जबाबदारी ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲज अ रेग्युलेटर म्हणून मनी मार्केटची रेग्युलेटर म्हणून यामध्ये करत असते. रेपो आणि रिव्हर्स रेपो ट्रान्झॅक्शनच्या अनुषंगाने मी एक स्वतंत्र व्हिडिओ त्या ठिकाणी बनवलेला आहे, आपण तो त्या ठिकाणी जरूर पाहावा. म्हणजेच रेपो आणि रिव्हर्स रेपो ट्रान्झॅक्शन ही संकल्पना त्या माध्यमातून आपणास क्लिअर होऊ शकेल. तर या देशातील मनी मार्केटमधल्या पैशाचं प्रमाण पैशाचा पुरवठा जो आहे तो मर्यादित ठेवणं किंवा नियंत्रित ठेवण्यासाठी रेपो आणि रिव्हर्स ट्रान्झॅक्शनचा उपयोग हा त्या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असते. त्याचबरोबर या देशातील बँकिंग संस्थांच्याकडे असणारी लिक्विडिटी आवश्यकतेप्रमाणे वाढवण्याकरिता किंवा कमी करण्याकरिता बँकिंग संस्थांना ज्या लेंडिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जात असतात की त्या अंतर्गत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ज्या व्याजदराने कर्ज पुरवठा या बँकिंग संस्थांना करत असते की त्याला बँक रेट असे म्हटले जाते. जेव्हा या देशातील पैशाचा पुरवठ्यामध्ये वाढ करण्याची आवश्यकता असते तेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँक रेट कमी करून या देशातील बँकिंग संस्थांना अधिकाधिक कर्जाऊ निधी उपलब्ध करून देत असते. तर या उलट परिस्थितीमध्ये व्याजाचा दर वाढवून या देशातील बँकांना कमीत कमी कर्जाऊ निधी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करून ही या देशातील पैशाचा एकूण पुरवठा जो आहे तो नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करत असते. त्याचबरोबर ओपन मार्केट ऑपरेशन की ज्याला आपण खुल्या बाजारातील रोख्यांची शासकीय रोख्यांची खरेदी विक्री असे आपण म्हणतो की ज्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारत सरकारच्या वतीने विविध प्रकारच्या शासकीय रोख्यांची खरेदी आणि विक्री करत असते. जेव्हा या देशातील पैशाच्या पुरवठ्यामध्ये मनी मार्केटमधील पैशाचा पुरवठा जो आहे तो गरजेपेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात वाढलेला असतो अशा परिस्थितीमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारत सरकारच्या वतीने शासकीय कर्ज रोख्यांची विक्री करून या देशातील बँका वित्तीय संस्था व सर्वसामान्य जनतेकडील पैसा हा त्या ठिकाणी काढून घेण्याचं काम करत असते. तर या उलट परिस्थितीमध्ये म्हणजे जेव्हा देशातील पैशाचा पुरवठा हा गरजेपेक्षा कमी झालेला असतो अशा परिस्थितीमध्ये पूर्वी केव्हा तरी रिझर्व्ह बँकेने विकलेल्या शासकीय कर्ज रोख्यांची RBI पुनर्खरेदी करत असते
व त्यावरती लागू असणाऱ्या व्याजाची रक्कम व मुद्दल हे त्या ठिकाणी गुंतवणूकदारांना परत दिले जात असते, की ज्यामुळे अर्थव्यवस्थेमधील पैशाच्या पुरवठ्यामध्ये वाढ होण्यासाठी मदत होत असते, की ज्यामुळे मनी मार्केटमधील लिक्विडिटी मॅनेजमेंट हे त्या ठिकाणी रिझर्व्ह बँकेला करता येणे शक्य होते. तर अशाही प्रकारची उपाययोजना ॲज अ रेग्युलेटर म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असते. त्याचबरोबर रेग्युलेशन अँड सुपरविजन ऑफ सब मार्केट्स, या इंडियन मनी मार्केटमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सब मार्केट्स आहेत, की ज्यामध्ये प्रामुख्याने कमर्शियल बिल मार्केट, की ज्याला आपण व्यापारी बिल मार्केट असं आपण म्हणतो, किंवा ज्याला हुंडी बाजार असे देखील म्हटले जाते. त्याचबरोबर सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिट मार्केट असेल, कमर्शियल पेपर मार्केट आहे, कॉल मनी मार्केट आहे, त्याचबरोबर ट्रेझरी बिल मार्केट आहे, की ज्याला आपण कोशागार हुंडी बाजार असे देखील म्हणतो. या विविध प्रकारच्या बाजारामध्ये कोणत्या प्रकारच्या संस्थांना वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणुकीसाठी त्या ठिकाणी परवाना द्यावायचा आहे, त्याचबरोबर त्यासाठीचे आवश्यक असणारे क्रायटेरिया ठरवणं असेल, बिल मार्केटमधले पार्टिसिपेंट्स म्हणजे बँकिंग व नॉन बँकिंग इन्स्टिट्यूशनचं कंट्रोलिंग असेल, त्याचबरोबर सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिट्स इश्यू करण्याबाबतची नियमावली असेल, त्यासाठीची पात्रता असेल, या सर्व बाबी त्या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया निर्धारित करत असते व आवश्यकतेनुसार त्याच्या नियमावलीमध्ये विविध प्रकारे बदल देखील करत असते. व्यापारी पत्रे म्हणजेच कमर्शियल पेपर्स, की जे वेगवेगळ्या प्रकारच्या खाजगी संस्था व नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज आहेत, की ज्यांना कमर्शियल पेपरच्या माध्यमातून ज्यांना फंड्स उभे करावयाचे आहेत, अशा संस्थांच्यासाठीचे रूल्स डिसाईड करणे, त्यासाठीचे वेगवेगळे क्रायटेरिया निर्माण करणे व आवश्यकतेनुसार त्यामध्ये अपडेशन करणे, ही जबाबदारी ॲज अ रेग्युलेटर म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पार पाडत असते. विशेषत्वाने नाणे बाजारामध्ये किंवा मनी मार्केटमध्ये कॉल मनी मार्केट हा एक अत्यंत महत्त्वाचा बाजार असतो, की ज्यामध्ये कॉल मनी मार्केट, त्याचबरोबर नोटीस मनी व टर्म मनी या तीन महत्त्वाच्या संकल्पना त्याच्यामध्ये येत असतात, की ज्यामध्ये इंटरबँक लोन मार्केट हा देखील एक महत्त्वाचा बाजार असतो. तर अशा या कॉल मनी मार्केटमधील व्याजदर निर्धारणाच्या बाबतीमध्ये असेल, ट्रेड सेटलमेंटच्या दृष्टिकोनातून असेल, त्याचबरोबर डिमांड फुलफिलमेंटच्या अनुषंगाने असेल, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या लीगल प्रोव्हिजन्स या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून केल्या जात असतात. त्याचबरोबर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा फायनान्शियल मार्केट सेल जो आहे तो याच्यावरती देखरेख किंवा नियंत्रण ठेवण्याचं देखील काम यामध्ये करत असतो. त्याचबरोबर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडील पब्लिक डेट मॅनेजमेंट डिपार्टमेंटच्या माध्यमातून ट्रेझरी बिलची खरेदी विक्री करणे व गरजेनुसार ओपन मार्केट ऑपरेशनच्या माध्यमातून त्याची खरेदी विक्री करून मार्केटमधील लिक्विडिटी त्या ठिकाणी रेग्युलेट करण्याबरोबरच या ट्रेझरी बिल मार्केटमध्ये असणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे पार्टिसिपंट्स ऑर्गनायझेशन्स आहेत, किंवा त्याचबरोबर त्याच्यामध्ये सहभागी असणारे मध्यस्थ घटक आहेत, की यांच्या व्यवहारावरती नियंत्रण ठेवण्याकरिता, त्याचबरोबर त्यांच्यावरती रेग्युलेशन व नियंत्रणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची जबाबदारी ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पार पाडत असते. तर अशा पद्धतीने या देशातील नाणे बाजाराचे नियंत्रण करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲज अ अथॉरिटी म्हणून अत्यंत महत्त्वाची भूमिका त्यामध्ये पार पाडत असल्याचे आपणास दिसून येईल.